नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एकदम वेगळी आणि हेल्दी रेसिपी दाखवणार आहे। तेल नाही, डाळ नाही, तरी पण चवदार असं सांबर करणार आहोत आपण। हो, बरोबर ऐकलत, डाएटसाठी परफेक्ट आणि तरीही टेस्टला जबरदस्त असं सांबर करणार आहोत आज आपण। जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा हेल्दी खाणं चालू असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। एकदा करून पाहाल तर पुन्हा पुन्हा या पद्धतीने सांबर कराल। किती याची कन्सिस्टन्सी थिक आलेली आहे पाहू शकता। यामध्ये रेडीमेडचा कोणताही सांबर मसाला मी वापरलेला नाहीये। तर मग कसं बनवलंय बरं हे सांबर, तेच तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सांबरसाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये तुम्ही असं पाणी गरम करत ठेवायचं। भाज्यांमध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, एक शेवग्याची शेंग, एक गाजर, एक टोमॅटो असं काही घेतलेलं आहे। यापेक्षा तुम्हाला जर वेगळ्या भाज्या आवडत असतील तर यात अजूनही भाज्या तुम्ही ॲड करू शकता। इथे मी एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा साल काढून असं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतला। पाण्याला उकळी आली की पहिल्यांदा दुधी भोपळा, मग चिरून घेतलेला टोमॅटो, शेवग्याची शेंग, गाजर अशा सगळ्या भाज्या इथं आपण शिजायला टाकून घेणार आहोत। व्यवस्थित अशा भाज्या अगोदर शिजवून घ्यायच्या आणि परत मसाला घालायचा आहे आपल्याला। चला, तो मसाला कसा करायचा हेही व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमचं सांबर ही माझ्या सांबरसारखं अगदी टेस्टी होईल। चला आता मसाल्यासाठी काय काय हवं आहे ते दाखवते मी तुम्हाला। इथे मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत। या अजिबात तिखट नसतात त्या मिरच्या आहेत, 25 आहेत या। थोडासा हिंग वापरणार आहोत। एक वाटीभर कढीपत्ता आहे, हिरो इन्ग्रीडियंट्स आहे या सांबरचा। कढीपत्ता स्किप नाही करायचा, खूप छान लागते चव या कढीपत्त्याने। इथे मी 1 टीस्पून चिंच आणि 3 टीस्पून गूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि हे चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। किमान अर्धी वाटी इतकं झालेलं आहे। या सांबरचा दुसरा हिरो म्हणजे मोहरी। 1 मोठा टीस्पून इतकी मोहरी घेतलेली आहे। मोहरीने या सांबरची चव दुप्पट होते। इथे 1 मोठा टीस्पून धने, 1 मोठा टीस्पून जिरे असं सुक्यात सगळं घेतलेलं आहे। हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। थोडासा अद्रक लसूणही मी घेतलेला आहे, अगदी थोडंसं अद्रक, आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही अगदी छोट्या छोट्या आहेत। एक मीडियम आकाराचा नारळ होता, त्याची एका बाजूचा नारळ, ओला नारळ आहे हा, तो घेतलेला आहे। असं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। सांबरसाठी एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे, तेव्हा सांबर बिना तेलाचंही खूप छान बनेल। लगोलग एक तवा ठेवून घेतला। या तव्यावरती सुके मसाले अगोदर भाजून घेऊयात। धने आणि जिरे घालून घेतलेले आहेत, यांना फार भाजायचं नाही, अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित वाटलं जाईल हे। याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात। आता इथे दाखवायचं राहून गेलं होतं, 1 टीस्पून तांदूळ आणि 1 टीस्पून उडीद डाळ घेतलेली आहे मी। तांदळाने आपल्या सांबरला असा स्मूथनेसपणा येईल। अर्धा टीस्पून मेथीदाणाही घेणार आहे मी यामध्ये। मागून राहिलेले हे साहित्य पहा, 1 टीस्पून तांदूळ, 1 टीस्पून उडीद आणि अर्धा टीस्पून मेथीदाणा। धने आणि जिरे व्यवस्थित भाजून काढून घेतले। लगेच तांदूळ आणि मेथ्या घालून घेतल्या। यावरतीच मोहरी घालून घेतली। मोहरी, तांदूळ, उडीद डाळ आणि मेथ्याही व्यवस्थित गरम करून घेतल्या। मोहरी ते छान भाजून घेतली की सांबरामध्ये कच्ची लागत नाही, छान लागते। लगेचच कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ताही चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित वाटला जाईल, सांबरात खाताना छान लागेल। चला आता मीडियम गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा कढीपत्ता। कढीपत्ता भाजताना थोडं पेशन्स ठेवायचं, कारण ओला असतो तो, सुका भाजताना थोडा वेळ लागतो। फक्त त्याचा रंग बदलून कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतला। तव्यावरती छान कढीपत्ता भाजला की लगेचच मिरच्या घालून घ्यायच्या। या मिरच्याही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या। जे जे साहित्य सांगितलंय ते त्या प्रमाणात घेऊन व्यवस्थित असं भाजून घेतलं ना, खूप छान सांबर होतं। त्यामुळे प्रमाण इकडे तिकडे करू नका, अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि प्रमाण मी सांगितले तेवढंच घ्यायचं। या मिरच्या अजिबात तिखट नसतात, त्यामुळे या 12 मिरच्या आहेत, त्या तशा तुकडे करून घेतल्यात म्हणून जास्त दिसत आहेत। यांनाही छान कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या भाजताना गॅस बारीक ठेवायचा,
म्हणजे मिरची घरभर ठसकणार नाही, व्यवस्थित राहील. पहा, असं छान भाजून घेऊयात. आता मिरची भाजतानाच मी अद्रक आणि लसूणही यामध्ये घालून घेतलं, म्हणजे तेही छान भाजून येईल याच्यासोबत. चला, मिरच्या, लसूण, अद्रक ही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. लगेचच याला धने आणि जिरे ज्यामध्ये काढले होते त्यामध्येच काढून घेतलं. लगेचच एक मीडियम आकाराचा बारीक कांदा भाजून घ्यायचा. अगदी छोटा कांदा घालायचा, फार मोठा घालायचा नाही. कांदा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा. म्हणूनच मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. लोखंडी तव्यामुळे छान सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं जातं. या पद्धतीने कांदाही मस्त असा भाजून घ्यायचा. पहा, एक थेंबही तेल मी कुठेही वापरलेलं नाहीये. ही रेसिपी माझ्या मैत्रिणीने मला शिकवली. खूप छान होते. तिच्या घरचं सांबर मुलींनी एकदा खाल्लं होतं, त्यांना खूप आवडलं. म्हणून मी घरी ट्राय करून पाहिलं तर हेल्दी असं सांबर मुलींनाही फार आवडलं. कांदा थोडासा भाजल्यानंतर लगेचच आपण ओला नारळ घालून घेणार आहोत. एवढ्या सांबरला अर्धी वाटी पुरेसं आहे. याच्यापेक्षा जर जास्तीचं सांबर तुम्हाला बनवायचं असेल तर 1 वाटी अक्की घातली खोबऱ्याची तरीही चालेल. या ओल्या नारळामुळेच दुसरा कुठला मसाला घालायची अजिबात गरज पडत नाही, डाळही घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण यामुळे दाटसर कन्सिस्टन्सी तयार होते आपल्या याची. पहा बरं, किती हेल्दी आणि स्मूथ असं सांबार रेडी होतं. चला, आता चांगलं खोबरं, कांदा व्यवस्थित असा भाजून घेऊयात. गॅस मीडियम आहे, मीडियमपेक्षा कमीही नाही आणि मोठाही नाही. गॅस पूर्ण बारीक केला तर कांदा आणि खोबरं भाजायला खूप वेळ लागू शकतो आणि मोठा केला तर जळलं जाऊ शकतं. त्यामुळे मीडियम गॅसवरती हे दोन्ही छान भाजून घ्यायचं. थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं की कच्चापणा याचा निघून जातो आणि सांबरमध्ये लागत नाही. पहा, या पद्धतीने सगळं साहित्य अगदी घरात इझिली किचनमध्ये भेटू शकतं, एवढं सोपं आहे. त्यामुळे सांबराला वेगळं काही घ्यायची अजिबात गरज नाही. या पद्धतीने सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. भाजणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मसाले व्यवस्थित वाटले जाणार नाहीत. दुसऱ्या बाजूला भाज्याही खूप छान शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. मसालाही भाजून झालेला आहे. लमसम 10 मिनिटात हे सगळं तयार होतं. सगळं काढून घेतलं. गरम आहे अजून. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आता घेऊयात आपण हे सगळं. पहिल्यांदा घातला कढीपत्ता, नंतर मोहरी, तांदूळ, मेथी सगळं एकाच भांड्यात घेऊन वरून पाणी घालायचं आणि चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, सगळं असं यामध्ये घालून घ्यायचं. मिरच्या भाजलेल्या असल्यामुळे मोठ्या आहेत तरी पण चांगल्या बारीक होतात. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हिंग या ठिकाणीच घालणार आहोत आपण. अगदी थोडासा हिंग घालणार आहोत. हिंगाने चव खूप छान येते, त्यामुळे अगदी थोडासा हिंग घालायला विसरायचं नाही. सगळं साहित्य अगदी घरी पटकन भेटणार आहे. तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुका नारळ थोडासा पाण्यात 2 तास भिजत घालून मग वापरला तरीही चालेल. त्यानेही चव अप्रतिम येते. आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं, अर्धी वाटी पाणी घातलं आणि स्मूथ असं याचं बॅटर वाटून घेतलेलं आहे. हे पहा, असं स्मूथ वाटून घ्यायचं. बघा, कढीपत्ता, मिरची कशाचेही तुकडे राहिलेले नाहीत. खोबरंही अगदी व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे. असंच वाटलं गेलं पाहिजे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला, आता भाजीच्या कढईकडे ओढूयात. भाज्याही चांगल्या मऊसर शिजलेल्या आहेत. आता हे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेऊयात. पहा, तडका वगैरे द्यायची काहीच गरज नाही. हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं. तुम्हाला वाटेल हे कच्चं लागेल, अजिबात कच्चं लागत नाही. व्यवस्थित असं हे सांबर शिजवून घ्यायचं. सगळं भांड्यातलं मिश्रण यामध्ये ओतून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्येही पाणी घातलं. हे खूप दाटसर वाटतंय पातळ करण्यासाठी, म्हणून वरून याच्यामध्ये ते पाणी ओतून घेतलं. सगळं असं आपल्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी मॅनेज करायची. खूप थिक सांबार हवं असेल तर आहे असं शिजवलं तरी चालेल. पातळ हवं होतं मला, म्हणून अजून घालायचं पाणी थोडं. आता मसाला थोडासा भांड्याला लागला होता, तेही यामध्ये घालून घेते. मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून विसळून यामध्ये घालणार आहे मी. हे पहा, किती दाटसर आणि थिक कन्सिस्टन्सी आलेली आहे. अजिबात तडका न देता रंग किती सुरेख आलेला आहे बेडगी मिरचीमुळे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भांड्यामध्ये पाणी घालून थोडी कन्सिस्टन्सी पातळ करून घेतली मी, थोडी पातळ हवी म्हणून. आता यामध्ये पाणी घालायचं, मीठ घालायचं
असं. आणि चिंच गुळाचं पाणीही घालणार आहोत. चिंच गुळाचं पाण्याचं प्रमाण परत एकदा सांगते. 1 टीस्पून चिंच असेल तर 3 टीस्पून गूळ घ्यायचा, तासाभरासाठी भिजत ठेवायचं आणि गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर परत वापरायचं आहे आपल्याला. चला चवीनुसार मीठ घालूयात. 1 मोठा टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. मीठ चांगलं लागतं याला, कारण आपण कोणतंही तिखट वापरलेलं नाही आहे, फक्त मिरच्या वापरल्यात, त्यामुळे टेस्ट करून मीठ घालायचं. नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडं मीठ जास्तच घालावं लागतं याला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चिंचगुळाचं पाणीही यामध्ये ॲड